नाही। तर भाजप मोठा भाऊ म्हणून सुनेत्रा पवारांच्या कायम पाठीशी राहील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी काल सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांना दिलं होतं। आणि त्यामुळे बारामती पोटनिवडणुकीत अडून बसलेल्या काँग्रेस पक्षाची भाजप समजूत काढणार का, भाजप काँग्रेस नेत्यांना फोन करणार का, याकडेही लक्ष लागलंय। तिकडे अहिल्यानगरच्या राहुरी पोटनिवडणुकीचाही उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जाते। राहुरीमध्ये अक्षय कर्डिले हे भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। दरम्यान भाजप अपक्ष उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यासाठी विनंती करण्याची शक्यता आहे। शिंदेच्या शिवसेनेतील 2 पदाधिकाऱ्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे हे उमेदवार आज अर्ज मागे घेतात का हे पाहणे महत्त्वाचं असेल। राहुरीमध्ये 18 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। आज किती अर्ज मागे घेतले जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल। सोबतच वंचित नेमकी काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचं असेल। आज प्रकाश आंबेडकर राहुरीच्या दौऱ्यावर असून राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष सोळके निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। यानंतर बुलेटिनमध्ये घेणार आहोत इतर महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा मॉर्निंग प्राईम टाइम मधून।